आज रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत फरसबीची भाजी कशी बनवायची ते. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी वनिता, रेसिपी विथ वनिता या चॅनेलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. रेसिपी आवडल्यास नक्की एक लाईक करा. फरसबी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाण्याने आणि कापडाने पुसूनसुद्धा घेतलेली आहे. आता तिला बारीक कट करून घ्यायची आहे. तर मी ह्या पद्धतीने बारीक कट करून घेते. जेवढी बारीक कट कराल तेवढी भाजी मस्त फ्राय होते आणि शिजल्यासुद्धा जाते आणि रेसिपी पटकन होते. तर ह्या पद्धतीने मी फरसबीची भाजी कट करून घेते. फरसबीची भाजी कट झालेली आहे, बारीक कट करून घेतलेली आहे. आता तवा छान तापलेला आहे. तेल घालायचं आहे. तेलाचा वापरसुद्धा कमी होतो ह्या भाजीला आणि गरम तेलामध्येच आपल्याला ही भाजी टाकून घ्यायची आहे. सारखी फ्राय करत राहायची आहे. जोपर्यंत तिचा कलर चेंज नाही होत तोपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि भाजी सारखी फ्राय करत राहायची आहे. आता आपल्याला झाकण ठेवून हिला थोडी वाफ द्यायची आहे. एक 10 मिनिटाची, 10 तर जास्त होतील, 10 मध्ये तर आपली भाजी पूर्ण रेडी होते. मस्त वाफ झालेली आहे आणि भाजी पण मस्त फ्राय झालेली आहे. बघा तुम्ही व्हिडिओमध्ये तिचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे. परत एकदा चमचने आपण हिला मिक्स करून घेऊ. भाजी छान फ्राय झालेली आहे. आता मसाले घालायचे आहेत आपल्याला, तर गॅस कमी करायचा आहे. मसाले वापरलेले आहेत. किचन किंग मसाला वापरलेला आहे. हळद घातलेली आहे. छोटे चमच आहे ते. भाजीप्रमाणे आपल्याला मसाले वापरायचे आहेत आणि लाल तिखटसुद्धा वापरलेलं आहे. परत एकदा मस्त मिक्स करून घेऊ आणि ही भाजी खायला गरम गरमच छान लागते, कारण ती भाजी गरम असते तेव्हा ती कुरकुरीत लागते. भाकरीबरोबर तर खूप मस्त लागते. मी तो पहिल्यांदाच खाल्ली ही भाजी, कारण मला कधीच फरसबीची भाजी आवडली नाही. पण ही माझ्या नवऱ्याने मला रेसिपी सांगितली आणि ती तुम्हाला मी रेसिपी बनवून शेअर करते. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओला माझ्या कमेंट करून नक्की सांगा का ही फरसबीची भाजी कशी झालेली आहे. चला तर मंडळी, रेसिपी आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि ही फरसबीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. अशाच माझ्या छान छान रेसिपी बघत राहा, करत राहा आणि व्हिडिओला लाईक करा. परत एकदा एका छान रेसिपीमध्ये भेटूया. धन्यवाद.